नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यात तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली का? आणि भरली नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण अधिक महिन्यामध्ये असा एक दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी राहूनच भरू शकतात. हा व्हिडिओ खास करून विवाहित महिलांसाठी आहे, कारण ओटी ही फक्त विवाहित महिलाच भरत असते. आता अधिक महिना सुरू झालेला आहे. 17 मे पासून अधिक महिना सुरू आहे आणि 14 जून पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्याचे खूप जास्त महत्त्व असते. 3 वर्षानंतर हा अधिक महिना येत असतो. या अधिक महिन्यात दान, धर्म, उपासना, सेवा ह्या भरपूर गोष्टी केल्या जातात. वाण सुद्धा दिले जाते. परंतु आपण बोलणार आहोत अधिक महिन्यात ओटी भरण्याची सेवा. आता अधिक महिन्यात जी मुलगी असते, विवाहित मुलगी, ती आपल्या आईची, जर आई आपली विवाहित असेल तर त्या आईची ओटी भरते. आईची ओटी तर मुलीने, विवाहित मुलीने भरायचीच आहे. परंतु त्यासोबत त्या मुलीने तिच्या सासरच्या कुलदेवीची ओटी सुद्धा भरायची आहे. माहेरची कुलदेवी नाही, तिच्या सासरच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. कारण हीच कुलदेवी घराला आणि परिवाराला पुढे नेते आणि रक्षण करते, सौभाग्य कायम ठेवते, सुख समृद्धी घरात आणते. म्हणून तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून आपण ही ओटी नक्की भरायची आहे. आता ही ओटी कोणत्या दिवशी भरायची? तर तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा वार माहिती असेल, जसा मंगळवार असतो, शुक्रवार असतो, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती असेल तर तुम्ही त्या वारी कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तुम्ही ती ओटी एकादशीच्या दिवशी भरायची आहे. बुधवारच्या दिवशी 27 मे च्या दिवशी एकादशी आहे. त्या एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी देवघरासमोर पाठ मांडून कुलदेवीचे नामस्मरण मंत्रजप करून ओटी भरायची आहे. ओटी ब्लाऊज पीसने सुद्धा भरू शकतात, नवीन साडी घेऊन सुद्धा भरू शकतात. ही ओटी भरायची आहे आणि नंतर ती ओटी तुम्ही जपून तुमच्याजवळ ठेवली तरी चालेल. जेव्हाही तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाल तेव्हा ती ओटी कुलदेवीच्या समोर तिथेच ठेवून यायचं आहे. असं केलं तरी चालेल किंवा कोणत्याही दुसऱ्या विवाहित महिलेला ती ओटी दान केली तरी चालते. पण ओटी भरायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.